रामदास कदम हा डोक्यावर पडलेला आणि त्यांना डोक्याचा इलाज करण्यासाठी दवाखान्यात ऍडमिट करायची गरज आहे। ही शिवसेना आणि ठाकरे जो ब्रँड आहे हा ब्रँड कधीही संपणं शक्य नाही। असले 10 रामदासभाई कदम बी आले की हे जे झेंडबमवाले आहेत ना रामदासभाई कदम का बाकडे साफ करायला होते का त्यांनी? तुम्ही बाळासाहेबांचं नाव सुद्धा घ्यायचे लायकीचे नाही। शिवसेना हा एक विचार आहे, तो विचार बाळासाहेबांनी या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाला दिलाय। तो गद्दारांचा घसरा मेळावा आहे। ते आहेत कावळे, जे उडून गेले ते गद्दार। म्हणजे तथाकथित यांचे बाप मोदी। विजयादशमी निमित्त दोन्ही शिवसैनिकांचा दसरा मेळावा झाला आणि या दसरा मेळाव्यामध्ये नेते मंडळींची भाषणं सुद्धा झाली। यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम यांनी सुद्धा भाषण केलं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मुळामध्ये हा वाद आणि आता सध्या पाहायला गेलं तर निधनाचं वक्तव्य केल्यानंतर समस्त शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि आता आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांचं या सगळ्यामध्ये नेमकं मत काय ते जाणून घेणार आहोत। काल आपण पाहतोय या ठिकाणी बाळासाहेबांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर नेहमी होणारा दसरा मेळावा आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थावरती सुद्धा झाला आणि नेस्को इथे सुद्धा झाला। 2 दसरा मेळावे पार पडले। मात्र रामदास कदम यांनी भाषणाच्या वेळेला बाळासाहेबांच्या निधनाची गोष्ट काढली। नेमकं निधन बाळासाहेबांचं कधी झालं आणि 2 दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवरती का ठेवला। जवळपास बाळासाहेबांच्या निधनाला आता इतकी वर्ष झाल्यानंतर हा मुद्दा आता काढण्याचं कारण काय, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, ह्याच्यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर रामदासभाई कदमलाही फक्त आता सध्याचे भाजपचे काही नेते मंडळी भुंकायचं काम करतात किंवा जे निष्ठावंत शिवसैनिकांचा काल जो मेळावा आपण शिवतीर्थावरती पाहिला, त्या अख्खा धोधो पाऊस चालू असताना एक शिवसैनिक तिथनं उठलेला नाही। तर त्यावरती हे त्यांना हे आमचं जे आज निष्ठावंतांचा जो मेळावा होता तो त्यांना न पाहिल्यामुळे किंवा त्यांना योग्य न वाटल्यामुळे हे आता फक्त आणि फक्त निष्ठावंतांच्या शिवसेनेवरती भुंकण्याचं काम करत आहेत। आणि रामदासभाई कोण होते, तर त्यांची ओळख काय आहे आणि कुणामुळे झाली? ह्यांनी काय म्हणले रामदासभाईंनी की आम्ही बाकड्यावर होतो का? बाकडे साफ करायला होते का त्यांनी? काय केले त्यांनी? ठीक आहे, आमचे बाळासाहेब वारले किंवा बाळासाहेबांची तिथं बॉडी असेल तरी ह्यांनी 8 दिवस तिथं काय करत होते, हा माझा उपप्रश्न असेल रामदासभाईंना। पण त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की यामध्ये वारंवार उद्धव ठाकरेंना त्यांनी टार्गेट केलेलं आहे, उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करा असं सुद्धा ते म्हणतात। असले 10 रामदासभाई कदम बी आले तर उद्धव साहेब किंवा हा जो मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ही शिवसेना आणि ठाकरे जो ब्रँड आहे हा ब्रँड कधीही संपणं शक्य नाही। नक्कीच तुमच्याकडे येतो। काल जिथे शिवसेनेचा दसरा मेळावा झाला ते होते मावळे आणि इथे जो दसरा मेळावा आहे ते डोंकावळे, काय वाटतंय? ते त्याचा उलटा अर्थ करतात। ते आहेत कावळे, जे उडून गेले ते गद्दार। आणि जे निष्ठावंत होते भर पावसामध्ये राहिलेले ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होते। कुणाला छत्री नव्हती, कुणाला काही नव्हती। खुर्च्या पांघरून देखील इथून शिवसैनिक हल्ला नाही ना डगमगला नाही पावसाला वाऱ्याला सध्या। आणि ते हॉलमध्ये होते। एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना लोक उठून जात होते। उठून जात असेल तर ते शिवसैनिक असतील का? ते भाड्यानं आणलेले लोक होते, त्यांना लॉक करून आतमध्ये जाऊ देत नव्हते, बाहेर जात होते लोक तरी भाषण चालू असताना। आणि इथून एकही शिवसैनिक शिवतीर्थावरून हल्ला नव्हता भर पावसामध्ये। मग कोण मावळे आणि कोण कावळे त्यांनी ओळखून घ्यावं याच्यातून। पण यामध्ये आता जसं यांनी सांगितलं की नेस्को ज्या एक्झिबिशन सेंटर मध्ये तो दसरा मेळावा झाला त्याचे दरवाजे बंद होते, काय वाटतं एकंदरीत ज्या प्रकारे नवा वाद आता काढला जातोय बाळासाहेबांच्या निधनाचा, काय वाटतं तुम्हाला सगळ्यावर? हे यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे रामदासभाईच्या। उद्या महानगरपालिका मुंबईची ही शिवसेना ठाकरे गटच जिंकणार आहे। ही कुठं तर बिसळल्याने बोलत आहेत। बाळासाहेबाचा विषय काढायची आवश्यकता का होती? 13 वर्ष झालं, 13 वर्षात का बोलले नाहीत, आताच का बोलले? यांना कुठं तर बाळासाहेबाच्या ह्याच्यासाठी राजकारण करायचंय, हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही याचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो रामदासभाई या वक्तव्याचा। तुमच्याकडे येतो, काय सांगाल एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? कारण ज्या प्रकारे वक्तव्य रामदास कदम यांच्याकडनं झालेले, एक म्हणजे इतक्या वर्ष नंतर बाळासाहेबांच्या निधनानंतर आता त्यांच्या निधनाची गोष्ट काढण्यात आलेली आहे। 2 दिवस का ठेवला मृतदेह बाळासाहेबांचा मातोश्रीवर? खरं तर मला एक त्यांना सांगायचं, शिवसेना हा पक्ष नाही किंवा शिवसेना ही संघटना नाही, शिवसेना हा एक विचार आहे। तो विचार बाळासाहेबांनी या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाला दिलाय। आणि त्या लोकांनी जे ते मिंदे गटाचे जे आहेत ना झुंडबमवाले, त्या झुंडबमवाल्याने या निष्ठावंत शिवसैनिकाला हे आज 12-13 वर्षानंतर उशिरा सुचल्या त्यावेळेस तुम्ही मातोश्रीवर काय त्यांचे बुट चाटायला होते काय? तिथून मोठे झालात तुम्ही आणि परत उद्धव साहेबांवर जर बोललात ना पुन्हा रस्त्यावर फिरतात हे शिवसैनिक। आणि मला एक सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की हे जे झेंडबमवाले आहेत ना रामदासभाई कदम,
आता मला अनेक शब्द त्यांच्याबद्दल येतात, पण मी माध्यमासमोर त्यांच्या बाबतीत असं चुकीचं काही बोलणार नाही. ते आता एकदम आमच्या मराठवाड्याच्या भाषेत जर सांगायचं तर वळवून टाकलेले आहेत, ते फेकून टाकलेले आहेत. आणि हा कचरा आहे ना, हा कचरा हा उद्धव साहेबांवर बोलण्याच्या लायकीचा नाही. त्यांचं नाव सुद्धा घ्यायची यांची लायकी नाही. हेच काही दिवसापूर्वी त्या मातोश्रीवर त्यांचे तळवे चाटायचे, पदं घ्यायची. आज मोठे झाल्याच्या नंतर पक्ष चोरला, चिन्ह चोरले आणि पुन्हा उद्धव साहेबांवर बोलतात. लोक आहेत असं सुद्धा ते म्हणतात की उद्धव ठाकरेंना पुढच्या राजकारणामध्ये उद्ध्वस्त करा. साहेबाचं नाव उद्धव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये नाही, दिल्लीचा त्यांचा तो शहा आहे ना, शहा. आमचे संजय राऊत साहेबांनी सांगितलं, त्यांनी त्यांचं पूजन केले कशासाठी रात्री. त्यांनी जरी आले तर उद्धव साहेबाला संपवणं शक्य नाही. महाराष्ट्रातली तमाम निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव साहेबांच्या पाठीशी त्याच ताकदीनं उभे आहेत. त्यामुळे उद्धव साहेबाला संपवणं शक्य नाही. तुमच्याकडे येतो, तुम्ही काय सांगाल? कारण युवा नेतृत्व आता सध्या महत्वाचं राहिलेलं आहे राजकारणामध्ये, आणि त्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर युवकांना सुद्धा या ठिकाणी पाहायला गेलं तर राजकारणामध्ये आणलं जात आहे. मोठ्या प्रमाणात युवकांची सुद्धा उपस्थिती आहे. मात्र असं असलं तरी दोन्ही शिवसैनिकांमधला वाद काय वाटतं तुम्हाला? आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या निधनाचं वक्तव्य करणं, बाळासाहेबांच्या निधनाचं वक्तव्य आता करायची त्यांना गरज नव्हती. ज्या टायमाला त्यानं बाळासाहेबांच्या नावावर त्यांनी मंत्री झाले, आमदार झाले, त्यांच्या नावावर मंत्री होऊन त्यांनी स्वतः राजकारण केले. परत मला काय म्हणायचे आहे, 13 वर्षाच्या नंतर तुम्ही ज्या टायमाला तुमच्यावर ईडी लावलं आणि काही दबाव टाकला भाजप सरकारनं, त्या टायमाला तुम्ही 50 खोके घेऊन कुठे गेलो? त्या टायमाला तुम्हाला बाळासाहेबांची आठवण आली नाही. आता का तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते? 13 वर्षानंतर असं झालं तसं झालं. त्या टायमाला तुम्ही 13 वर्षाच्या अगोदर ज्या टायमाला झालं त्या टायमाला तुम्हाला कसलीही नव्हती. तुम्ही बाळासाहेबांच्या नावावरच मोठे झालेला आहात. तुम्ही बाळासाहेबांचं नाव सुद्धा घ्यायच्या लायकीचे नाही. तुम्ही लायकी फक्त तुमची जात्या टायमाला ढसाढसा का रडत होतो तुम्ही? पहिल्या दिवशी ढसाढसा रडताव आणि दुसऱ्या दिवशी निंदे गटात जाताव 50 खोकी घेऊन. ही तुमची लायकी काय आहे? आणि तुम्ही काय केला? 2 नंबरचे धंदे पहिले तुम्ही करूनच मोठे झाला ना. जर राजकारण होतच राहणार आहे, पक्ष म्हटल्यानंतर राजकारण आलंच. शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लोकसभा, विधानसभा, आता महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती लढाई आहे. महापालिकेमध्ये महापौर महायुतीचा बसवायचा असं त्यांचं मत आहे. पण आता तुम्हाला काय वाटतं की राजकारणाचा स्तर घसरलाय का? नाही घसरला. शिवसेनेचा हा कधीही स्तर घसरलेला नाही. उद्धव साहेबांच्या पाठीमाग जे शिवसैनिक हाडापासून जे आहेत ते टोटल उद्धव साहेबांच्या पाठीमाग आहेत. ते निंदे गटाकडे जाणार नाहीत. जे कट्टर शिवसैनिक आहे तो काल बघितला दसरा मेळाव्याला, एकही शिवसैनिक, एवढा पाऊस होता, एकही शिवसैनिक जागेवर हल्ला नाही. तुम्ही सर्वजण बघितले. तुमच्या माध्यमातून मी सांगतो, आता मला काय म्हणायचे आहे, उद्धव साहेब स्टेजवर होते, एवढा पाऊस होता, तरी पण कोणीही हल्ला नाही. त्यांच्या हॉलमध्ये होती दसरा मेळावा, तरी शिंदे साहेबाची जेव्हा घसरा मेळावा आहे, तो घसरा मेळावा, दसरा नाही, तो गद्दारांचा घसरा मेळावा आहे. आणि त्या टायमाला एकही मध्ये खुर्चीवर बसत नव्हतं. गेटकडे जात होते तरी गेट त्यांना लॉक करून त्यांना बसवलं होतं, दबाव देऊन बसवलं होतं. पैसे देऊन आलेले होते दसरा मेळाव्याला सुद्धा. त्यांनी एकही बिना पैशाचा नव्हता. पहिलं तर रामदास कदम हा डोक्यावर पडलेला आणि त्यांना डोक्याचा इलाज करण्यासाठी दवाखान्यात ऍडमिट करायची गरज आहे. त्याचं कारण सांगतो. जो माणूस शिवसेनेत इतके वर्ष राहून, ज्यांच्या घरचं अन्न, मीठ, पाणी सगळं खाऊन त्यांच्या विरोधात बोलतो, आजपर्यंत झेंडू बाम लावून उद्धव साहेब आम्हाला 10 मिनिट टाइम द्या असं कमीत कमी त्यांच्या 100 पत्रकार परिषद झाल्यात. 100 पत्रकार परिषदेत फक्त रडत होते, उद्धव साहेब मला फक्त 10 मिनिट टाइम द्या आणि मला तुम्हाला बोलायचंय. एवढं म्हणणारा माणूस कुठंतरी राजकीय, त्यांच्या मुलावर आरोप झाले, बार चालवते, डान्स बार चालवते म्हणून त्याच्यावर आरोप झाले, त्यानंतर कुठंतरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी फक्त हे वक्तव्य केलेलं आहे. हे बिलकुल योग्य नाही. त्यांनी असं वक्तव्य म्हणजे एकदम चुकीचं आणि निर्लज्जपणाचं वक्तव्य आहे ते. उद्धव साहेबांना कुणीही उद्ध्वस्त करू शकत नाही. अक्षरशः कालचा दसरा मेळावा तुम्ही पाहिला असेल, पाऊस चालू असताना सुद्धा एक शिवसैनिक उठून खुर्ची रिकामी करून गेला नाही. आणि त्याच ठिकाणी दुसरीकडे दसरा मेळावा चालू असताना दरवाजे बंद केले होते की लोक उठून जाऊ नये म्हणून तिथले दरवाजे बंद करून ठेवले होते. हा फरक आहे. आणि इथं ओपन पेस मध्ये पाऊस फुल चालू असताना सुद्धा एकही माणूस उठून गेला नाही. त्यासाठी उद्धव साहेबाला कुणीही उद्ध्वस्त करू शकत नाही.
शेवटी ही लई दिवसाचे पाहुणे नाहीत, हे कोर्टाचा निकाल येईपर्यंतचे आहेत. इतक्या वर्षानंतर म्हणजे 2012 ते आज 2025 इतक्या 13 वर्षानंतर त्यांना हे जर सुचत असेल तर हे कुठंतरी खोटं आहे असं मला एक शिवसैनिक म्हणून वाटते. आणि त्यांना ही सवय आहे की कधीही कोणताही विषय कोणत्याही वेळेला करायचा आणि मातोश्रीवर आरोप करायचे. मातोश्रीनं त्यांना इतकं मोठं केलं, म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाला मातोश्रीनं मोठं केलेलं आहे, त्यांनाही केलेलं आहे, पण त्यांचं मन आजपर्यंत समाधान झालं नाही असं मला तरी एक शिवसैनिक म्हणून वाटते. उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करा असंही ते म्हणत. उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करा असे म्हणणारे कितीतरी येऊन गेले, पण आजपर्यंत मातोश्रीचा कोणताही ठाकरे परिवारातला सदस्य उद्ध्वस्त झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही, कारण महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांच्या सोबत आहे, शिवसेने सोबत आहे. हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारतो, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल की साधारणतः ज्या प्रकारे बाळासाहेबांच्या निधनाचं वक्तव्य आता इतक्या वर्षानंतर काढण्यात आलेलं, काय वाटतं? आमच्यासारख्या शिवसैनिकांना वेदना वाटतात. एवढ्या मोठ्या नेत्यांना हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांवरती अशा भाषा करणं हे चुकीचं वाटतंय शिवसैनिक म्हणून. तुमच्याकडे येतो, ज्या प्रकारे पुढील राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करा अशी एकीकडे होणारी मागणी आणि दुसरीकडे इतक्या वर्षांनंतर जे समस्त शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहे अशा बाळासाहेबांचं वक्तव्य, म्हणजेच बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं, म्हणजे समस्त शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होणार अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर या सगळ्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? आमची एक शिवसैनिक म्हणून एवढीच प्रतिक्रिया आहे का एवढे दिवस तुम्ही झोपला होतात का? आज तुम्ही 5-10 वर्षानंतर मिळालेल्या गोष्टी उकरून काढणे वगैरे आणि राहिल्या उद्धव साहेबांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याच्या गोष्टी, हे तुमच्या बापाला म्हणजे तथाकथित यांचे बाप मोदी यांना स्वतः येऊन मुंबईत सुद्धा ते साध्य करता आलं नाही. ते यांच्या रामदास कदमासारख्यांच्या असंख्य पिढ्या जरी बर्बाद झाल्या तर ठाकरे महाराष्ट्र आणि मराठी हे एक समीकरण आहे, ते आमच्या मनातून थोडेच उद्ध्वस्त करणार आहेत. आमच्यासारखे हजारो शिवसैनिक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत. आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडून इथे आलेलो नाही आणि आमच्यासारखे असंख्य शिवसैनिक विदाऊट अपेक्षा ठेवत त्यांना एक कुटुंब प्रमुख म्हणून मान देतात. त्यामुळे रामदास कदमासारख्या हजारो पिढ्या जरी खाली उतरल्या तरीही उद्धव साहेबांचं सोडा शिवसेनेच्या नखाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. खर तर यांना भीती वाटते जेव्हा 2 भाऊ एकत्र आले. आता समीकरण आणि तुम्ही आताचे सर्वे रिपोर्ट बघा, वन साइड आता मीडियाचे माध्यम सुद्धा काही दाखवतायत की सर्वे मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती झाल्यानंतर आमची सत्ता येण्याचे चान्सेस हे जास्त वाढलेले आहेत. याच्यामुळे ही कदाचित वाटलेली भीती आहे आणि माझ्या मते तर त्यांच्या मनगटात दम नसेल. काहीतरी टीका करणे, कुठलेही उकरून काढणे आणि काम करणाऱ्या माणसाला तुम्ही काय केलं हे दाखवण्यापेक्षा अशाच टीका करणं आणि वेळ काढणं हेच काम रामदास कदमांचं आहे. त्यांचेच अगोदर जे धंदे आपल्यालाही माहीत आहेत, त्यांच्या पत्नीच्या नावानं काय होतं अगोदर हे तुम्ही बघलेलं आहे. त्यांचे काळे धंदे झाकण्यासाठी शिंतोडे कुठंतरी मोठ्या माणसावर उडवलं म्हणजे तुम्ही टीव्ही मध्ये फ्लॅश लाईट मध्ये येसाल, प्रत्येक टीव्हीला दिसाल एवढीच त्यांची अपेक्षा आहे. याच्या पलीकडे रामदास कदम हा याच्या पुढे कर्तृत्वाला उरलेला नाही असं आम्हाला एक शिवसैनिक म्हणून वाटतंय. जय महाराष्ट्र. तर आपण समस्त शिवसैनिकांचं मत जाणून घेतलेलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतरची एकंदरीत बाळासाहेबांचं पार्थिव हे 2 दिवस मातोश्रीवरती का ठेवलं असं जे वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यावरती शिवसैनिकांचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.